तुमच्या मनामध्ये सध्या जे काही नेगेटिव्ह थिंकिंग आहे, जे काही नकारात्मक विचार आहे ते क्लिअर करून टाका. ते तुमच्या मनामध्येच चालेल, अस्तित्वात ते नाही. जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती फक्त तुमच्या मनामध्ये आहे, अस्तित्वात नाही. सो क्लिअर युअर माइंड. मेडिटेशन थ्रू यू कॅन क्लिअर युअर माइंड. रिलेशनशिपमध्ये असू शकतं, बरेच असे मेसेजेस येतात की आमचं मॅरिड लाईफ एवढं चांगलं नाही, आमचं मॅरिड. हे बघा, ह्या पृथ्वी तलावरती जे कोणते मॅरिड लाईफ म्हणजे मॅरेजेस आहेत ते 90% आय थिंक सो 90% अबाव असतील. सगळे कार्मिकच आहेत, सगळे कार्मिक आहेत. कोणीच कोणाच्या ट्विन फ्लेमशी किंवा सोलमेटशी विवाहित नाही. 4-5% लोक असतील जे सोलमेटशी विवाहित आहे, परंतु कार्मिकची लोक असतात ती तुम्हाला त्यांच्यावर अवलंबून ठेवतात, ते तुम्हाला फ्री नाही होऊ देत. तर अशाही प्रकारच्या ऊर्जा आहेत. काहींच्या बाबतीमध्ये जे कार्मिक नाते आहेत ते त्यांच्या जीवनामधून दूर निघून जाताना इथे दिसून येत आहे. सो तुमच्या सोलचा हा लेसन होता. तुमच्या डिवाइन फेमिनाईन जे कार्य करते त्याचा प्रभाव नक्कीच मस्कुलाईन ऊर्जेवरती पडतो. नाही तर मग ते तर कधी याच्यातून बाहेरच पडणार नाही. जे की हे मोहमाया आहे सगळी, जे त्यांना वाटते रिलेशनशिपमध्ये खूप सुख आहे, जॉबमध्ये खूप सुख आहे, खूप पैसा मिळतोय, खूप एक प्रॉपर्टी होतंय, जॉबमध्ये पण सगळं व्यवस्थित सगळं चालू आहे, फॅमिलीमध्ये पण सगळं व्यवस्थित चालू आहे. तर ह्यामध्ये ते अडकून जातात. आणि जे काही करायचं आहे, आपण इथे कशाला आलो ह्या जन्मामध्ये, काय करायचं आहे आपल्याला, तर ते कुठेतरी विसरून जातात. तर ते हॅलो नमस्कार, कशा आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व सेफ सिक्युअर हॅपी आणि तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह कार्य करत असणार आहात. तर लेट्स सी, पाहूया आज आपल्याला काय संदेश मिळतात. कारण की आपण आज मेसेजेस घेणार आहोत. सोमवार जो येत आहे आता येणारा, त्या दिवशी अमावस्याही आहे, खूप मोठी अमावस्या आहे. आणि 30 वर्षाच्या नंतर असा योग जुळून आलेला आहे, जी की सोमवारही आहे आणि अधिक मासही आहे आणि त्यामध्ये अमावस्याही आहे. तर हा खूप मोठा योगायोग आहे. 13 इयर्स नंतर आलेला आहे, जो की 1996 म्हणजे 1996 मध्ये आला होता आणि तो आता आलेला आहे. तर रिडिंगला सुरुवात करण्याच्या अगोदर तुमच्या एनर्जी फील्डमध्ये कुठलीही नेगेटिव्ह ऊर्जा असेल तर ती दूर निघून जावी, यासाठी मी डिवाइनला प्रार्थना करते. ऑल नेगेटिव्ह एनर्जी सेंड इट बॅक टू सेंडर, मल्टिप्लाय बाय 1000 टाइम्स. ओम नमः शिवाय, हर हर महादेव, श्री स्वामी समर्थ. ऑल नेगेटिव्ह एनर्जी सेंड बॅक टू सेंडर. असू शकतो तुमच्या अराउंड अशा काही ऊर्जा आहेत ज्या तुम्हाला डिस्टर्ब करत आहे तुमच्या कामामध्ये, तुम्हाला फोकस करता येत नाही त्यांच्यामुळे. अशाही काही ऊर्जा तुमच्या अराउंड असण्याची शक्यता येथे आहे. तर लेट्स सी, पाहूया आपल्याला काय तुमच्या अराउंड ऊर्जा दिसून येत आहे. ओके, थ्री ऑफ सॉर्ड्सचं कार्ड आहे. तर नक्कीच तुमच्या विचारांमध्ये खूप जास्त वाढ झालेली आहे. ओव्हर थिंकिंगची एनर्जी येथे दिसून येत आहे. मे बी असू शकतं कोणीतरी खूप जास्त दुःखी आहे, त्यांच्या फॅमिलीच्या संदर्भात ह्या ऊर्जा आहेत, किंवा लव्ह रिलेशनशिपच्या संदर्भामध्ये ऊर्जा आहे. सध्या असू शकतं वैवाहिक नात्यांमध्ये काही दुरावा आहे, काही अशी नाती तुमच्यासोबत आहेत जी कार्मिक आहेत, तर त्यांच्याही संदर्भामध्ये ही ऊर्जा आहे. तर मॅरिड लोकांच्या संदर्भामध्येही आहे, जे रिलेशनशिपमध्ये आहे त्यांच्या संदर्भामध्येही ह्या ऊर्जा आहेत. तर कप्स आहेत, भावना आहेत, त्या भावनांच्या अकॉर्डिंग दिसून येत आहे दुःखी आहात तुम्ही. मे बी असू शकतं कोणाला तरी रिजेक्शन मिळालेलं आहे, रिजेक्टेड फील करत आहेत ते त्यांच्या जीवनामध्ये कुठल्याही बाबतीमध्ये. मे बी एखादं जॉबचे ऑप्शन होतं, ऑपॉर्च्युनिटी होती, ते सुद्धा नकार मिळालेला आहे. मे बी तुम्हाला कुठेतरी जायचं होतं, ॲब्रॉड जायचं होतं, फॉरेन जायचं होतं, तेथेही नकार मिळालेला आहे, त्यामुळे सुद्धा दुःख आहे. काही ओव्हर थिंकिंगही तुम्ही करत आहात. असू शकतं काहींना आर्थिक अडचणीही खूप जास्त आहेत, लोन आहे त्यांच्यावरती, कर्ज आहे, कसला तरी दबाव आहे. तर याही संदर्भामध्ये ह्या ऊर्जा येथे इंडिकेट होत आहे की सध्याची जी काही एनर्जी आहे भावनिकदृष्ट्या स्टेबल नाहीये. तर ओव्हर थिंकिंग खूप जास्त, सॉर्ट्सचं कार्ड आपल्याला इंडिकेट करतंय ओव्हर थिंकिंग खूप जास्त आहे. कोणीतरी तुमच्या घरात डोकवण्याचाही प्रयत्न करत आहे. मे बी त्या नकारात्मक ऊर्जा आहे. घर म्हणजे फक्त घर म्हणजे घर नाही, आपलं जे हे बॉडी जे आहे ते पूर्ण काय आहे, एक घर आहे, टेम्पल आहे. त्यामध्ये काही नेगेटिव्ह ऊर्जा येण्याचा प्रयत्न करतात, काही पॉझिटिव्हही ऊर्जा तुमच्या जीवनामध्ये आता एंटर करतील. सो इट्स अ व्हेरी पॉझिटिव्ह साईन, कारण की व्हील ऑफ फॉर्च्यून आहे. तर व्हील ऑफ फॉर्च्यून आपल्याला इथे काय इंडिकेट करते की जे काही
नशिबाचे दरवाजे तुम्हाला वाटत आहेत बंद आहेत, परंतु ते लवकरच उघडणार आहेत. अँड जस्टिस तुमच्याकडे येणार आहे. त्यामुळे सध्याची जरी तुमची चिंतात्मक स्थिती असेल, खूप जास्त तुमच्या मनामध्ये विचारचक्र वाढलेले असतील, कार्मिक लोक तुमच्या आजूबाजूला खूप जास्त असतील, तर यातून तुम्हाला नक्कीच डिवाइन बाहेर काढणार आहे, कारण की तुमचा डिवाइन टायमिंग सुरू होत आहे. सो क्लायमेट दिस रिडिंग इट्स अ व्हेरी पॉझिटिव्ह साईन. जस्टिस डिवाइन तुम्हाला देत आहे, जी की ऊर्जा तुम्ही स्वतःभोवती तयार केलेली आहे. तुम्ही खूप जास्त अशा कार्मिक लोकांमध्ये राहिलेले आहात, तर ती कार्मिक ऊर्जा सुद्धा निघून जात आहे. ॲक्च्युली मी तर बसले होते आणि मी दरवाजा नव्हता लावला आणि खूप असं अचानकच दरवाजा उघडला आणि एकदम अशी थंड हवेची झुळूक म्हणतो आपण तशी आली आणि खरंच खूप बरं वाटलं. आणि नक्कीच पॉझिटिव्ह ऊर्जा असतात ज्या आपल्याला नेहमी आपल्या आसपास असतात, इंडिकेट करतात. एंजल्स हे आपल्याला प्रोटेक्ट करत असतात की आपण कुठल्याही नेगेटिव्ह ऊर्जांच्या प्रभावाखाली येऊ नये. त्यामुळे एंजल्स येऊन असं सांगतात की आम्ही तुमच्यासोबत आहोत. तर लवकरच तुम्हालाही याचा अनुभव येईल की काही जे एंजल्स आहेत ते तुमच्या अराउंड असतात सतत. तर पाहूया या संदर्भामध्ये. व्हील ऑफ फॉर्च्यूनचं कार्ड हेच इंडिकेट करत आहे की डिवाइन टायमिंगला सुरुवात होत आहे. त्यामुळे सध्याच्या ज्या काही ऊर्जा ज्या तुमच्या नेगेटिव्ह झालेल्या आहेत कार्मिक लोकांमुळे, तर त्या पॅटर्नमधून आता हळूहळू तुम्हाला डिवाइन नेमकं कुठे घेऊन जाणार आहे, शिवजी तुम्हाला कुठे घेऊन जाणार आहे, या संदर्भातील ह्या आजच्या ऊर्जा असणार आहेत. तर शिवजींचा आता साक्षातच नासाने सुद्धा मान्य केले की ब्रह्मांडामध्ये शिवजींची ऊर्जा आहे, जे की एक तारा दिसला, तारा म्हणजे पल्सर नावाचा तारा, तर तो अशा प्रकारे गती करतो, म्हणजे फिरतो ब्रह्मांडामध्ये. म्हणजे तो मृत तारा आहे, म्हणजे मेलेला आहे तो तारा, परंतु तो इतक्या गतीने फिरतो की त्याचा आवाज जो आहे, जो त्यांनी रेकॉर्ड केला, म्हणजे जे रेडिएशन आहे त्याच्यात बदल त्यांनी ध्वनीमध्ये केला, म्हणजे चेंज केला. त्याचा रेडिएशनचं काय केलं, रूपांतरण ध्वनीमध्ये केलं, तर ते डमरू सारखा आवाज येतोय. म्हणजे शिवजींचं जे डमरूचा आवाज आहे तो ब्रह्मांडामध्ये आहे. म्हणजे शिवजींचं अस्तित्व हे नासाने सुद्धा मान्य केलंय. तर मग आपल्यासारख्यांना तर आपण तर करतोच आहे, आपल्याला तर माहितीच आहे शिवजी आहेत म्हणून, परंतु जी लोकांना असं मान्य नाही होत की परमेश्वर आहे का नाही, भगवंत आहे का नाही, तर त्यांच्यासाठी आणखीन कुठला मोठा त्यांना पुरावा पाहिजे की शिवजींचं अस्तित्व आहे, ब्रह्मांडामध्ये ते अस्तित्वात आहे. तर त्याचं आता वैज्ञानिक जे आहेत नासाचे त्यांनी सुद्धा मान्य केलेलं आहे. तर सोमवती जी ही अमावस्या येत आहे भगवान शिवांना अर्पित आहे, मा पार्वतीला अर्पित आहे. तर ह्या रिडिंगमध्ये जी कुणी लोक आलेली आहेत त्यातले काही असतील ट्विन फ्लेम जर्नीमध्ये असतील, तर त्यांच्यासाठी ही अमावस्या खूप जास्त महत्त्वाची असणार आहे. तर त्या अकॉर्डिंग सुद्धा आपण काही मेसेजेस घेणार आहोत. तर जे आध्यात्मिक जर्नीमध्ये आहेत कुठल्याही असो, सोलमेट जर्नी, कार्मिक जर्नी, ट्विन फ्लेम जर्नी, तर त्यांच्यासाठी ही महत्त्वपूर्ण संदेश असणार आहे. तर ते काय आहे ते आपण घेऊया. ओम नमः शिवाय, हर हर महादेव, श्री स्वामी समर्थ. ओके, तर सध्याच्या सिच्युएशनमध्ये डिसबॅलन्स आहे, कुठल्याही असो, फायनान्शियलमध्ये डिसबॅलन्स आहे, सध्या तुमच्या मानसिक स्थितीमध्ये डिसबॅलन्स आहे, शिवशक्तीच्या ऊर्जेमध्ये डिसबॅलन्स आहे, तुमच्या रिलेशनशिपमध्ये डिसबॅलन्स आहे, किंवा असू शकतं तुम्हाला काहीतरी नवी सुरुवात करायची परंतु ॲक्शन घेता येत नाही, कन्फ्युजन खूप जास्त आहे. काही काही लोकांच्या बाबतीतमध्ये अशी ऊर्जा असते की त्यांना लवकर निर्णय घेता येत नाही. मे बी हे जास्त की मेल फिमेल कोणाचे असू शकतं की त्यांना पटकन निर्णय घेता येत नाही, ते खूप जास्त कन्फ्युजनमध्ये असतात. बिकॉज त्यांचे जे अप्पर चक्र असतात, थर्ड आय चक्र अँड वरचे जे क्राऊन चक्र, जे हे दोन चक्र आहेत, ते कधी कधी म्हणण्यापेक्षा बराच काळ त्यांचे ब्लॉक असतात किंवा त्याच्यामध्ये योग्य ते संतुलन नसतं, त्यामुळे ते ब्लॉक असतात. तर येथे दिसून येत आहे कोणीतरी जे आहे खूप जास्त कन्फ्यूज सिच्युएशनमध्ये आहे, काय करावं त्यांना समजत नाही. मे बी जर्नीमध्ये असतील कुठल्या, तर त्याच्यातही येथे कन्फ्युजन दिसून येत आहे. मे बी जे न्यूली आता ज्यांना समजलेलं आहे जर्नीविषयी, तर ते पण खूप जास्त कन्फ्युजनमध्ये असतात की हे खरं आहे का नाही, खोटं आहे का नाही. तर अशाही आहेत. काहींना नवीन बिझनेस सुरू करायचा आहे, त्याही अकॉर्डिंग ऊर्जा ज्या आहे डिसबॅलन्स आहे. काहींना काहीतरी निर्णय घ्यायचा आहे विवाहाच्या संदर्भात, जॉबच्या संदर्भात, करिअरच्या संदर्भात, तर त्यांना समजत नाही नेमकं आता काय करावं. सो ऊर्जा ज्या आहेत त्या
आता खूप जास्त डिसबॅलन्स झालेले आपल्याला दिसून येत आहेत, परंतु यामध्ये वेगाने काही ना काहीतरी बदल होणार आहेत. तर हे 2 कार्ड आपल्याला इंडिकेट काय करतात की विचारचक्रांमध्ये जी काही असंतुलन आहे, खूप जास्त काहींना घाबरट वाटते, काहींना हेवीनेस वाटतो, काहींना एक सतत दबाव असं वाटतो, काहीतरी होईल, काहीतरी घडेल आणि ते आपल्या बाबतीत चुकीचं घडेल, तर असाही दबाव वाटतो. तर येथे दिसून येत आहे विचारचक्रांमध्ये पॉझिटिव्ह बदल होताना दिसून येते. वेगाने काही गोष्टी तुमच्या बाबतीमध्ये घडत आहेत. तर सध्या जे तुम्ही करत आहात, तुम्हाला असं वाटत असेल की हे दिशाहीन आहे का? हे दिशाहीन आहे, कारण की यामध्ये कम्युनिकेशन नाही, यामध्ये दुसरीकडून काही रिस्पॉन्स येत नाही. मे बी तुम्ही काही अप्लाय केला असेल, तुम्हाला तिकडून रिस्पॉन्स नाही आला. मे बी तुम्ही कोणाला काहीतरी प्रपोजल ठेवला असेल, तिकडून तुम्हाला रिस्पॉन्स नाही आला. मॅरेजच्या रिलेटेड असो, रिलेशनशिपच्या बाबतीमध्ये असो, तुम्हाला तिकडून काहीच उत्तर नाही मिळालं. तुम्ही त्यांच्याकडे प्रस्ताव ठेवलात, परंतु उत्तर तर काहीच नाही मिळालं. त्यामुळे विचार जसे असे जास्तीत जास्त कुठे जातात, नेगेटिव्हिटीकडेच खूप जास्त जातात. तर तशीही येथे ऊर्जा आहे, परंतु आता वेगाने ह्याच्यामध्ये काही ना काहीतरी बदल होताना दिसून येत आहे. पुढील 6 महिन्यामध्ये जी काही तुम्ही आता ही ऊर्जा 5-5 पासूनच जी 5-5चं जे पोर्टल गेलं, त्यामध्ये बहुतेक लोकांनी काहीतरी निर्णय घेतला होता, काहीतरी ठरवलं होतं मनाशी की मी हे करणारच आहे आणि माझ्याकडून हे होणारच आहे. परंतु जसं जसं दिवस पुढे पुढे जातात तसं तसं काय होतं, आपला जो संकल्प असतो तो थोडासा ढासळतो, कारण की इतरही अनेक काही गोष्टी त्याला कारणीभूत असतात. मग आपल्याला वाटतं की उपयोगच काय हे सगळं करून, हे तर होणारच नाही. तर अशाही ऊर्जा आहेत काहींच्या अराउंड, परंतु सक्सेस 6 मंथ नंतर आहे. त्यामुळे तुम्हाला आता जर वाटत असेल की जे आपण निर्णय घेतलाय किंवा जे आपण करत आहोत ते आपण लगातार करत आहोत, परंतु त्याच्यामध्ये सक्सेस नाहीये, तर ही सुरुवात आहे तुमची. सध्या जे काही करत आहात ती सुरुवात आहे. सक्सेस तर आफ्टर 6 मंथ, म्हणजे 6 महिन्याच्या नंतर तुम्हाला याची फळं दिसणार आहे. तर सध्या जर तुम्हाला असं कन्फ्युजन जाणवत असेल की हे सगळं करतोय पण ह्याच्यातून आपल्याला आउटपुट काही मिळणार आहे का नाही, का आपण उगाचच पालत्या घड्यावर पाणी टाकतोय, तर तशी प्रकारची ऊर्जा तुम्ही मनात येऊ देऊ नका. कन्फ्युजन खूप जास्त वाढेल, ओव्हर थिंकिंग, कारण की क्लिन्झिंग असते. अमावस्याला काय होते, क्लिन्झिंग होते. आपल्या ज्या काही गोष्टी असतात मनातल्या, जे शॅडो साइड्स असतात, जे आपली भीती असते, अहंकार असतो आपल्या मनामध्ये, काही छुप्या भावना असतात ज्या आपण प्रकट नाही करत कधी, पण त्या काय होतात अमावस्येच्या दरम्यान जास्त प्रमाणात बाहेर येतात. अचानक चिडचिड होते, अचानक अस्वस्थ वाटू लागतं, काहींची तर तब्येत खराब होऊन जाते, काहींना तर आजारी पडतात, ते डॉक्टरकडे जावं लागतं. तर अशाही प्रकारच्या ऊर्जा असतात. तर ह्या आपलं हे जे काही चंद्रमाशी निगडीत असतो, आपण आपल्या भावना ज्या चंद्रमाशी निगडीत असतात, त्यामुळे हे सर्व गोष्टी आपल्या जीवनामध्ये घडतात. अँड येथे आपल्याला असंही दिसून येत आहे की मे बी असू शकतं सोमवारी जे आहे तुम्हाला काही ना काहीतरी दान धर्म तर नक्कीच करायचा आहे. ही जी सोमवती अमावस्या अधिक मासातील आहे आणि 30 वर्षांनंतर जर हा एवढा मोठा योग तुमच्या जीवनामध्ये येत असेल, तर डिवाइनही तुम्हाला इथे गाईड करत आहे की चॅरिटी करा, दान धर्म करा, कुठल्याही एखाद्या धर्मदाय संस्थांना करा. तुमच्याकडे मनी असेल, पैसा असेल खूप, तर तुम्ही करू शकता. किंवा सोमवारी सुद्धा मंदिरात जाऊन तुम्ही काही दान करू शकता, पांढऱ्या वस्तूंचे दान करू शकता तुम्ही, जेणेकरून ही जी काही तुमची पितृदोष असतो, तर त्यासाठी पांढऱ्या वस्तूंचे दान केले तर खूप त्याचा चांगला परिणाम तुम्हाला दिसून येईल. पितृदोष, अँसेस्टर कर्स असतो काहींच्या बाबतीमध्ये, तर त्यासाठी सोमवारी आणि अमावस्याला, प्रत्येक अमावस्याला जरी केलं, पांढऱ्या वस्तूंचं दान केलं, तर तुम्हाला त्याचा चांगला फायदा दिसून येईल. तर यासाठी डिवाइन तुम्हाला गाईड करत आहे. सध्या काहींच्या बाबतीमध्ये अँसेस्ट्रल इश्यू असण्याची, कर्स असण्याची शक्यता आहे, तर त्यांनी त्या सर्व प्रोसेसमधून जाऊन बाहेर पडणं गरजेचं आहे. एक एक जे आपल्याला डिवाइन समोर दाखवत आहे, जर्नीमध्ये कुठल्याही असो तुम्ही, परंतु तुम्हाला आता कळतंय अरे बापरे आपल्या बाबतीमध्ये हा सिच्युएशन असू शकतात, तर त्या तुम्ही क्लिअर करत जा, त्या तसेच ठेवू नका. मग तेच ब्लॉकेजेस निर्माण होतात पुढे जाऊन, आणि मग पुढे परत खूप जास्त खर्च करावा लागतो. तर येथे डिवाइन तुम्हाला काय गाईड करत आहे की सर्व प्रोसेसमध्ये डिवाइन तुमच्या सोबत आहे, एंजल्स तुमच्या सोबत आहे, तर तुम्हाला कुठल्याही बाबतीमध्ये येथे चिंता करायची नाहीये. तर 6 महिन्याच्या नंतर जे तुम्हाला सक्सेस मिळणार आहे त्याचा पाया तुम्ही 5-5 पोर्टलच्या मध्ये टाकलेला आहे. तर इथून पुढे जे आहे ते तुम्हाला त्या मार्गावरती कंटिन्यू पुढे चालायचं आहे, बिलकुल थांबायचं नाहीये, नेगेटिव्हिटीला तुमच्या आसपास भटकू द्यायचं नाही. सो पॉझिटिव्ह कार्य करत राहा, तुम्हाला याच्यातून चांगले फळ नक्की मिळणार आहे. जर तुम्ही कार्मिक रिलेशनशिप मध्ये असाल, असू शकतं बरेच असे मेसेजेस येतात की आमचं मॅरिड लाईफ एवढं चांगलं नाही, आमचं मॅरिड, हे बघा, ह्या पृथ्वी तलावरती जे कोणते मॅरिड लाईफ म्हणजे मॅरेजेस आहेत ते 90% आय थिंक सो 90% अबाव असतील,
सगळे कार्मिकच आहेत, सगळे कार्मिक आहेत. कुणीच कोणाच्या ट्विन फ्लेमशी किंवा सोलमेटशी विवाहित नाही. 4-5% लोक असतील जे सोलमेटशी विवाहित आहे, परंतु कार्मिक जी लोक असतात ती तुम्हाला त्यांच्यावर अवलंबून ठेवतात, ते तुम्हाला फ्री नाही होऊ देत. तर अशाही प्रकारच्या ऊर्जा आहेत. काहींच्या बाबतीमध्ये जे कार्मिक नाते आहेत ते त्यांच्या जीवनामधून दूर निघून जाताना इथे दिसून येत आहे. सो तुमच्या सोलचा हा लेसन होता, तुमच्या आत्म्याचा हा धडा होता की कार्मिक ज्या गोष्टी आहेत त्या तुमच्या जीवनामध्ये जास्त दिवस टिकणार नाहीत. बघा, पहिल्या काळामध्ये लोक कशी पण करून संसार टिकून ठेवायचे. आपले आजी आजोबा, आपले आई वडीलच पहा तुम्ही, की काही झालं तरी सहन करत राहायचे. परंतु आता न्यू अर्थ जन्म घेत आहे, की नवीन जी ही रचना होत आहे पृथ्वीची, त्याच्यासाठी काही ज्या गोष्टी असतात ज्या सर्व नाही करत ह्या पृथ्वीला, तर त्या गोष्टी काढून टाकल्या जातात. तर अवेकनिंग जी आहे होत आहे सर्वांची. आता आपण पाहतो बहुतेक लोक स्पिरिच्युअलिटीकडे जात आहेत, अवेकनिंग होत आहे. तर ही अवेकनिंग तुमच्यापासूनच सुरू होणार आहे. दुसरे काय अचानक बदल नाही होणार ना ब्रह्मांडामध्ये. कॉन्शियसनेस लेवल आधी तुमची वाढणार आणि मग ब्रह्मांडाची वाढणार. एकेकाची कॉन्शियसनेस वाढत गेली की ऑटोमॅटिक ब्रह्मांडाची ऊर्जा काय होणार आहे, पॉझिटिव्ह होणार आहे. तर तुम्ही जर खूप दिवसांपासून कार्मिक सायकलमध्ये असाल तर तुम्हाला यातून बाहेर पडण्यासाठी काही ना काहीतरी मार्ग डिव्हाइन नक्कीच दाखवणार आहे. खूप जास्त तुम्ही कार्मिक गोष्टींमध्ये आता इथून पुढे अडकून राहणार नाही आहात. मग ती कुठलाही असो, रिलेशनशिप असो, एखादं जॉबचं ठिकाण असो, किंवा अदर करिअर असो तुमचं, जिथे तुम्ही शिकत आहात, शिक्षण घेत आहात, किंवा अशा काही लोकांच्या गराड्यामध्ये तुम्ही आहात. मे बी वैवाहिक संबंधामध्ये सुद्धा असू शकतं. कार्मिक कनेक्शन्स मधून तुम्ही बाहेर पडणार आहात. तुम्ही का सहन करता एवढं? सो या बाबतीतही तुम्हाला तुमची जी सोल आहे, तुमचा आत्मा जो आहे तो वेळोवेळी येथे गाईड करत आहे की ज्या गोष्टी तुमच्या आत्म्याने आधीच खूप सारं पाहिले, तुमच्या आत्म्याने अनेक जन्मामध्ये अशा गोष्टी पाहिल्यात, सहन करत आले. आता ते बोजा जो आहे, बोज म्हणतो आपण एक, ते जास्त सहन करू शकत नाही तुमची सोल. मग त्यानंतर मग सोल काय करणार? सोल शेवटी एकतर हे जे सुसाईड अटेम्प्ट वगैरे होतं, का होतं ते सोलला सहनच नाही होत की हे सगळं कार्मिक एवढं सगळं चालू आहे आणि ते त्याच्यातून बाहेर पडण्याची तुमच्यात डेअरिंग नाही करू शकत. तुम्ही कार्मिक नात्यांमधून बाहेर नाही पडू शकत. तर कार्मिक नात्यामधून बाहेर पडा, नाही तर अन्यथा तुम्हाला आणखीन खूप जास्त त्याच्यातून त्रास सहन करावा लागणार आहे. काही काही खूप घरामध्ये खूप जास्त भांडणं चाललेत, वादविवाद चाललेत, एखाद्या चुकीच्या नात्यामध्ये आहे तरी सुद्धा ते सहन करत जातात. तुमचा जो सेल्फ इस्टीम आहे तो विसरू नका. तुमचा आत्मसन्मान, आत्मस्वाभिमान जो आहे तो विसरू नका. कार्मिक नाते तुमच्या जीवनामध्ये का आहेत? कारण की तुम्ही खूप जास्त त्यांच्यावरती डिपेंडेंट आहात आणि त्यांना पण तेच हवं आहे. कार्मिक जे असतात त्यांना तेच हवं असतं की ह्यांनी आमच्यावरती अवलंबून राहावं, म्हणजे आम्हाला आमचा जो काही पॉवर आहे तो गाजवता येईल. तर तुम्ही सफल बना तुमच्या जीवनामध्ये. तुम्ही काहीतरी असं करा, तुम्ही काहीतरी इनोव्हेटिव्ह करा, क्रिएटिव्ह करा. तुमच्यामध्ये सगळी क्रिएटिव्हिटी क्षमता आहे. तुम्ही एखादं शॉप उघडा, तुम्ही एखादं तुमचं स्वतःचं असं काहीतरी करा ज्यातून तुम्ही अर्निंग करू शकता, ज्यातून तुम्हाला कुणाच्याही वरती अवलंबून राहण्याची गरज नाही. सो डिवाइन तुम्हाला हेच गाईड करत आहे की ह्या सर्व आता जी ही अमावस्या येत आहे यामध्ये नवीन अवेकनिंग होणार आहे. न्यू अर्थ जन्माला येत आहे. नवीन जन्म तुमचा होत आहे. नवीन गोष्टी तुम्हाला सुचतील, काही क्रिएटिव्ह आयडिया सुचतील. बघा, आपण सोशल मीडियावर पण पाहतो काही काही लोक घरातले भांडणं दाखवून पैसे कमवतात. ते म्हणजे क्रिएटिव्हिटी शेवटी. तर काही काही लोक काही पण दाखवून सोशल मीडियावरती मनी अर्न करतात. मे बी तसं नाही करायला पाहिजे, चांगल्याच गोष्टींना प्रदर्शित केलं पाहिजे. परंतु शेवटी त्यांच्या आता परिस्थितीच अशी काही चुकीचं तर नाही करत ना. ते काही ना काहीतरी आपलं क्रिएटिव्ह कार्य करून ते लोकांना दाखवतात आणि त्यातून त्यांची चांगली अर्निंग होते. सो असंही काहीतरी करू शकता तुम्ही. काहीतरी तुमच्यामध्ये क्रिएटिव्हिटी आहे ती तुम्ही बाहेर काढा, स्वतःला ओळखा. ह्या जे आता हे अमावस्या येत आहे यामध्ये मेडिटेटिव्ह स्टेटमध्ये जा. तुम्हाला नक्कीच काही ना काहीतरी डिवाइन मार्ग दाखवणार आहे आणि तुम्ही त्यावरती पुढेही चालताना दिसून येत आहात. तुमच्यामध्ये ती सर्व क्षमता आहे. तुम्ही बरेच आता दुःख, संकट, कार्मिक नाती यांच्यामधून बाहेर पडत आहात. कारण की सक्सेसचं कार्ड आपल्याला तेच दर्शवित आहे. 6 ऑफ वॉन्ड्सचं कार्ड तुमच्या रिलेशनशिपमध्ये विक्ट्री दर्शवित आहे, विजय. तुमच्या रिलेशनशिप जे आहे त्यामध्ये विजय म्हणजे तुमचं यश आपल्याला दाखवत आहे, सक्सेस तुमचं दाखवत आहे. त्याचबरोबर विवाहाच्या संदर्भामध्ये ज्यांच्या अडचणी आहेत तर त्यांनाही आता विवाह योग्य स्थळ मिळताना येथे दिसून येत आहे. 6 नंबर आपल्याला आहे. 6-6चं पोर्टल चालू आहे आणि 15 तारखेला जी अमावस्या येत आहे तिचा पण नंबर काय होतो 6. तर तुमच्या लव्ह रिलेशनशिपमध्ये खूप चांगले आपल्याला बदल होताना येथे दिसून
येतील. तुम्हीच नंतर मला मेसेज करून म्हणाल की आमच्यामध्ये हे सर्व बदल झालेले आहेत. तर ट्विन फ्लेमच्या संदर्भात आपण काही ऊर्जा घेऊया. तर नक्की ट्विन फ्लेम जर्नीमध्ये जे आहे तर त्यांच्याही बाबतीमध्ये पॉझिटिव्ह चेंजेस होताना आपल्याला दिसून येत आहे. जर्नीच्या अकॉर्डिंग काही पॉझिटिव्ह सकारात्मक बदल होताना दिसून. हे बघा, जर्नीला सोडू नका, तुम्ही पॉझिटिव्ह आहात. एम्प्रेसचं कार्ड आलेले. तर जे कोणी हा व्हिडिओ पाहत आहे, मे बी दे आर व्हेरी पॉझिटिव्ह इन नेचर, मीन्स जस्ट लाईक अ मदर. तसे तुमच्यामध्ये गुण आहेत. तसंच आईसारखे गुण आहेत. तुम्ही पॉझिटिव्ह असतात, सकारात्मक असतात. तसेच तुमच्यामध्ये डिवाइन फेमिनाईनचेही गुण आहेत. जी दैवीय स्त्री असते ते गुण तुमच्यामध्ये आहे. दैवीय स्त्री काय करते? दैवीय स्त्री जी असते ती डिवाइनला समर्पित होते, डिवाइनचं कार्य करते, डिवाइनशी कनेक्टेड असते. सो अशाही प्रकारच्या ऊर्जा येथे आहे. तुमच्यामध्ये गुरुतत्व आहे, मीन्स गुरूंचा तुम्हाला खूप जास्त आशीर्वाद आहे. त्याचबरोबर तुम्ही सुद्धा असं काहीतरी तुमच्यामध्ये आहे जे पाहून लोक इतर इन्स्पायर होणार आहेत. असं काहीतरी गुण, असं काहीतरी तुमच्यामध्ये तत्व आहे जे पाहून म्हणजे इतर लोक सुद्धा तुमच्याकडून काही ना काहीतरी शिकणार आहे. एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व तुमचं आपल्याला इथे दिसून येत आहे. डिवाइन फेमिनाईनचं नेचर इथे आपल्याला दिसून येत आहे. 3 नंबरचं हे कार्ड आहे. तर नक्कीच दत्तगुरूंची तुमच्यावरती कृपा आहे. त्याचबरोबर असू शकतं जे कोणी ह्या जर्नीमध्ये आहेत, फिमेल्स आहेत, तर ही जी सोलची जर्नी आहे, ट्विन फ्लेम मीन्स एका सोलची जर्नी आहे जी 2 शरीरांमध्ये विभाजित केलेली असते. तर एक शरीर स्त्रीचं असतं आणि एक शरीर पुरुषांचं असतं. परंतु येथे जे अवेकन असते ती पहिली कोण अवेकन असते? जी फेमिनाईन ऊर्जा म्हणजे स्त्री तत्व असतं. ती ऊर्जा काय असते? खूप जास्त अवेकनिंग मध्ये असते. म्हणजे तिला हे सगळ्या गोष्टी माहिती असतात, कारण ती स्पिरिच्युअल असते पहिल्यापासून. तिच्या आत्म्याने अनेक जन्मापासून स्पिरिच्युअलिटी मध्ये कार्य केलं असतं, साधना केली असते. तर हे सर्व जे काय आहे तर ते इथे इंडिकेट करत आहे ती डिवाइन कडे समर्पित करा, डिवाइनला समर्पण करून टाका. जे काही करायचं ते डिवाइन, बाबा तुला जे करायचं ते कर. तुम्हाला फक्त तुमच्या ज्या ऊर्जा आहेत त्या पॉझिटिव्हिटीकडे घेऊन जायच्या आहे. तुमचं जे कार्य आहे त्याकडे त्या लावायच्या आहेत. इकडं तिकडं बिलकुल तुम्हाला विचार करायचा नाही की ती पर्सन हे सगळं खरं आहे. खोटं काहीच नाही आहे जगामध्ये, सगळं खरं आहे. आपण मानलं तर सगळं खरं आहे आणि आपण त्याच दृष्टीने कार्य केलं तर सगळं खरं आहे. नाहीतर मग कोणत्या जगात काय चाललं, तिकडे चायनाला काय चाललंय, तिकडं दुसऱ्या देशामध्ये अमेरिकेला काय चाललंय, त्यांचं पण चालूच आहे. ते पण खरंच म्हणून करतात आहे ना. शेवटी कसं आहे, आपण जितका आपला विश्वास आहे, असं म्हणतात आपण विश्वास ठेवला तर दगडात पण देव आहे आणि आपण विश्वास नाही ठेवला तर देव कुठंच नाही. तर शेवटी आपल्या सेल्फवरती, आपल्या बिलीफवरती पण काही गोष्टी असतात आणि म्हणतात ना ते विश्वास असेल तर सगळ्या गोष्टी होतात. तुमचा विश्वास पाहिजे, फक्त तुमचा स्वतःवर विश्वास पाहिजे. आणि जोपर्यंत तुम्ही कार्य नाही करणार तोपर्यंत तुमचे पर्सन जे आहे दुसऱ्या सोलमध्ये आहे, तुमचे सोल दुसऱ्या शरीरामध्ये आहे, ते कधीच अवेकन नाही होणार. त्यांना ह्या गोष्टी कधीच कळणार नाही ज्या तुम्ही त्यांना सांगत आहात. त्या आधी तुम्ही स्वतः फॉलो करा. ज्याच्यासाठी तुम्हाला डिवाइनने इथे पाठवलेलं आहे ते कार्य तुम्ही करा. तुम्ही स्वतः इनर वर्क करा. तुम्ही पुढे जा. तुम्ही तुमच्या जर्नीच्या अकॉर्डिंग जे काही तुम्हाला डाउनलोड्स होतात, बघा सगळ्यांना काही ना काहीतरी मेसेज डिवाइन देतच ना. असं नाही का स्पेसिफिक लोकांना देतं, तुम्हाला पण काही ना काहीतरी इंट्युशन येतच असते. तर त्या फॉलो करा. जर तुम्हाला वाटत असेल की आम्हाला कोणाचं गायडन्स, 3 नंबरचं कार्ड आहे, तुम्हाला असं वाटत असेल की आम्हाला काही ना काहीतरी गायडन्स घ्यायचा आहे, तर काही काही आहे. कोणतीही जर्नी असो, ट्विन फ्लेम जरी असली तरी ती स्पिरिच्युअल आहे. पण तो जो पर्सन तुम्हाला दाखवण्यात आलेला आहे ते तुमच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी, तुमच्या नाही, तुमच्या त्यांच्या पण, कारण की तुम्ही दोघं एकच सोल आहात. सो ते तुमच्या समोर काय येतात, ते तुम्हाला आठवण करून देण्यासाठी येतात की कदाचित तुम्ही दुसरं काहीतरी करत आहात. तुम्ही तुमच्या सोलच्या अकॉर्डिंग काम नाही करत, तुमच्या आत्म्याच्यासाठी काम नाही करत. ह्या आत्म्याला मुक्त व्हायचं आहे, तर ह्या मुक्तीसाठी तुम्ही काम करत नाही आहात. तर ते तुम्हाला दाखवण्यासाठी, तुम्हाला अवेकन करण्यासाठी आहेत. तुम्ही एकदा त्या स्मृतीमध्ये गेलात, तुमची सोलची मेमरी जेव्हा जागृत होईल त्यावेळेस तुम्हाला कळेल की नेमकं हे सर्व काय आहे. मग तुम्ही तुमची सगळं आठवणी, तुम्हाला मागच्या जन्मात काय होतं, हे काय होतं, किंवा आपल्या सोलचं काय कार्य होतं, तर ते तुम्हाला आठवणीत येईल. तुमचं कार्य दोघांचं मिळून एकच आहे, सोल पर्पज एकच आहे की या मदर अर्थला तुम्हाला सर्व करायचं. हे जे सोल पर्पज आहे ते खूप मोठा आहे. तर असू शकतं तुम्हाला हे खूप मोठा विषय आहे, याच्यावरती बोलायला खूप वेळ जाईल. परंतु बालपणापासूनच जर तुम्ही एकटे असाल, बालपणापासूनच तुम्हाला जर ह्या इथल्या समाजातील लोकांचे जे काही चाललेलं असेल रूढी परंपरा, त्याच्यामध्ये तुम्हाला नाही पटत, तुम्ही एक स्ट्रॉंग डिसिजन घेतात, तुम्ही म्हणतात ना ते मेकर असतात, सगळं चेंज करू शकता तुम्ही, अशी तुमच्यामध्ये तुम्हाला नाही पटत ह्या गोष्टी, तुम्ही ते चेंज करता. तर अशी एक अवेकनिंग असते तुमच्यामध्ये सुरुवातीपासूनच.
आणि त्या अकॉर्डिंग तुम्हाला मग नंतर आफ्टर काहींना 30, नंतर काहींना लवकरच जागृती होते. त्यांचे म्हणजे त्यांनी जे मागच्या जन्मामध्ये कार्य केलेले असतात ते सगळे आठवतात. ह्या जन्मातले तर ते करतच असतात स्पिरिच्युअल, बट एवढं नसतं त्यांचं स्पिरिच्युअलिटीकडे लक्ष नसतं, असतं लक्ष, परंतु जे कार्य त्यांच्याकडे मिळणार आहे ते आफ्टर दॅट पर्सन कम्स इन युअर लाईफ, देन यू स्टार्ट ऑल दिस. सो करत असता तुम्ही, पण एवढ्या काय म्हणतात ना, एवढ्या उत्कंठेने, एवढ्या तीव्रतेने नाही करत, इंटेन्सिटीने नाही करत. सो ज्यावेळेस तुम्हाला तुमचे डिवाइन काउंटर पार्ट दिसतात त्यावेळेस तुम्हाला सगळ्या गोष्टी आठवतात की नेमकं आपलं येथे सोल पर्पज काय, आपण कशासाठी आलो आहोत, आपण कोण आहोत, आपण कोण होतो, हे सगळं आठवतं. तर तुम्ही जसं कार्य करणार तसं तुमच्या पर्सनची ही अवेकनिंग हळूहळू होणार आणि डिवाइन नक्की करून आणणार. असं नाही होत की फक्त तुमच्यावरच कार्य होईल, तर तुमच्यावरही कार्य होईल आणि तुमच्या पर्सनवरही कार्य होईल. तर तुम्ही जर हे सगळं सोडून दिलं तर ते मग हे परत ह्या चक्रात पुन्हा तुम्ही अडकणार, पुन्हा तोच संघर्ष, पुन्हा तेच सगळं. तर ही मुक्त होण्याची जर्नी आहे सगळ्यामधून. तर ही जर्नी तुम्हाला मिळाली आहे तर यू आर व्हेरी ब्लेसफुल. तुम्हाला डिवाइनने दिलेली आहे, तर डिवाइनच्या मार्गावरती चालण्यासाठी, अध्यात्मामध्ये जाण्यासाठी ही जर्नी मिळालेली आहे. मग तुम्ही अध्यात्मामध्ये जात असून तुम्ही काही फक्त पूजापाठ करणं इज नॉट स्पिरिच्युअलिटी. तर तुम्ही तुमच्या स्पिरिटनुसार वागलं पाहिजे, आत्म्यानुसार. आत्मा कसा वागतो आपला, की त्याला प्रेम पाहिजे, आनंद पाहिजे, शांती पाहिजे, एक प्रकारे सहानुभूती पाहिजे, करुणा पाहिजे, त्याच्या मनामध्ये दयाभाव पाहिजे. तुमच्या मनामध्ये दयाभाव नाहीये. करुणा कशामुळे निर्माण होते? तुमच्या मनामध्ये एकदा करुणा निर्माण झाली, एक दयाभाव निर्माण झाला, तर तुम्ही कुठल्याच अशा प्रकारच्या गोष्टी करणार नाही, नॉनव्हेज खाणार नाही. काही काही लोक म्हणतात आता स्पिरिच्युअलिटीमध्ये जायचं म्हणजे नॉनव्हेज सोडून. अरे नॉनव्हेज सोडून द्यायचं म्हणजे त्या गोष्टी तुमच्या अंतर्मनामधूनच येतात. ज्यावेळेस तुम्ही अवेकन होता, ज्यावेळेस तुमची सोल अवेकन होते, मग तुम्हाला ह्याच सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते तुमच्या सोलच्या पार्टला पण सांगायच्या आहेत, त्याला पण शिकवायचं आहे की हे असं करू नको, कारण की हे आपल्या सोलसाठी योग्य नाहीये. मग हळूहळू जसं तुम्ही पुढे जात तसं इट्स अ लाईफ लॉंग जर्नी आहे. त्यामुळे ही लगेच तुम्हाला वाटेल की ह्याच्यातून आपल्याला आउटपुट मिळेल, तर तसं नाही होणार. कार्मिक क्लिन्झिंग होत आहे, कार्मिक गोष्टींमधून तुम्ही बाहेर पडत आहात आणि बाहेर पडत आहात म्हणजे लगेच डिवोर्स वगैरे होणार नाही काहींचा. तर एक डिस्टन्स येतो, एक अटॅचमेंट जी असते ती दूर होते, तुम्ही डिटॅचमेंटकडे जातात. म्हणजे त्यांना असतं तुम्ही सोबत, परंतु अटॅचमेंट नसते तुमची. म्हणजे पूर्वी तुम्ही त्यांच्या पाठीमागे जायचा, बोलायचा, त्यांना सगळं सांगत राहायचं, भरवत राहायचं सतत, हे ते असं तसं हे करते, आणि त्या व्यक्तीला त्याचं काही नव्हतं. तुम्ही सगळं देत होता, तुम्ही जे काही तुमच्याकडे होतं, पैसा पाणी सगळं, एक देण्याची वृत्ती एवढी होती. म्हणजे जी डिवाइन फेमिनाईन आहे, स्त्री आहे, तत्व आहे, तिच्यामध्ये देण्याची वृत्ती एवढी असते की ती देत राहते. परंतु कार्मिक लेसन्स आपल्याला काय मिळतात की तुम्हाला बाउंड्रीज तुमच्या कळायला पाहिजे. तर ह्या सर्व प्रोसेसमध्ये, ह्या सर्व आता हे जे काही न्यू मून येत आहे यामध्ये तुम्हाला काही गोष्टी क्लिअर होतील, तुमच्या समोर त्या येतील, तुम्हालाही कळेल की कार्मिक गोष्टींचा काय प्रभाव आहे, त्यातून तुम्ही मुक्त व्हाल. पितृंचाही तुम्हाला आशीर्वाद येथे लाभत आहे. ओके, नेगेटिव्हिटी असेल अराउंड तर तीही दूर होईल. नेगेटिव्ह ऊर्जा खूप जास्त वाढतील कारण की अमावस्याही आहे. तर यामध्ये तुम्हाला नक्कीच शिवजींची ब्लेसिंग्स मिळवायचं आहे, त्यांचा आशीर्वाद घ्यायचा आहे. ओम नमः शिवाय मंत्राचा जाप करा, मौन बाळगा. ह्या अमावस्येच्या दरम्यान थोडं एका जागेवर बसा, मौन बाळगा आणि तिथे बसून तुम्ही मंत्रचांट करायचा आहे. ओम नमः शिवाय मंत्राचा तुम्ही जाप करू शकता. जर तुम्ही खूपच कन्फ्युजन असाल ह्या सर्व जर्नीमध्ये आम्ही काय करतोय, आम्हाला काय करायला हवं आहे, तर या बाबतीमध्ये तुम्ही काउन्सिलिंग घेऊ शकता. त्यासाठी काही इनर वर्क्सही असतात, ते इनर वर्कही तुम्ही घेऊ शकता. त्यासाठी तुम्ही व्हॉट्सअपवरती मला कॉन्टॅक्टही करायचा आहे. तर 3 ऑफ कप्सचं कार्ड लवकरच तुमच्या जीवनामध्ये सेलिब्रेशन दर्शवित आहे. कसलं तरी आनंद उत्सव तुमच्या जीवनामध्ये साजरा होताना इथे आपल्याला दिसून येत आहे. तर ह्या अमावस्येच्या नंतर मे बी जे ह्या ऊर्जा असतील तर कसली तरी गुड न्यूज तुमच्याकडे येत आहे. गुड न्यूज, बिग गुड न्यूज येत आहे, ज्याने काहींच्या आजूबाजूला असणारी निगेटिव्हिटी दूर होत आहे. अगेन 3चं कार्ड आलेलं आहे, तर 3ची ही ऊर्जा आहे. तर 33 ज्या गोष्टी असतात, हे 3 आणि हे 3 किती झाले, 33. तर म्हणजे आता शाळेमध्ये आपण वेगळं सांगतो, परंतु इथे 3 म्हणजे काही दिवे असतील, 33 दिवे असतील, ते तुम्ही दान करा.
33 फळं असतील तर फळं दान करा, 33 मिठाई असतील अशा लाडू वगैरे असतील तर 33 दान करा. जे तुमच्याच्याने यथाशक्ती जे होईल 33 प्रकारचं ते तुम्हाला इथे दान करायचं आहे. नक्कीच त्याचे पॉझिटिव्ह रिझल्ट तुम्हाला लवकरच आफ्टर 3 मंथ 6 मंथमध्ये तर तुम्हाला दिसणारच आहेत, परंतु एक सेलिब्रेशनला जी सुरुवात होणार आहे ती 3 महिन्याच्या नंतरच होणार आहे. सो डोंट वरी अँड बी हॅपी. तर झोपताना जे आहेत नेगेटिव्ह ऊर्जांचा प्रभाव होऊ शकतो. जे कोणी ध्यानधारणा करतात, मेडिटेशन करतात, तर आपलं जे डोकं आहे, जे सर म्हणतो आपण, ते नेहमी झाकून ठेवा ध्यानधारणा करताना, मेडिटेशन कारण की जे लोक खूप जास्त मेडिटेशन करतात त्यांची ऊर्जा क्राउन चक्रापर्यंत जाते. आणि अदर ज्या एंटिटीज असतात, नेगेटिव्ह एंटिटीज ज्या ह्या हवेमध्ये असतात, वातावरणामध्ये असतात, तर त्यांना पण कुणाची तरी पॉझिटिव्हिटी हवी आहे ना. मग तुमच्या जर ऊर्जा वाढल्या असतील तर ते तुमच्यावरती प्रभाव टाकतात प्रभाव. तर यू हॅव टू बी केअरफुल आणि नेहमी सतत अलर्ट राहा. तर झोपेचा जो पॅटर्न आहे तो तुमच्या जीवनामध्ये मे बी डिस्टर्बन्स निर्माण करेल. असू शकतं काल कोणाला तरी झोप व्यवस्थित नाही लागली, किंवा कोणीतरी खूप जास्त असं काहीतरी बोललंय त्यांना ज्यामुळे त्यांना त्रास झालाय, असंही असू शकतं, किंवा हे होण्याची शक्यता आहे. तर कुणी काही बोलू दे, बट तुम्ही त्याकडे लक्ष देऊ नका, इग्नोर करा. अँड बाउंड्रीज ज्या आहेत ते तुमच्या व्यवस्थित फर्म ठेवा, कुणालाही तुमच्या बाउंड्रीजमध्ये येऊ देऊ नका. तर ह्या सगळ्या ऊर्जा आहेत तुमच्या अराउंड. अँड आपल्याला इथे दिसून येत आहे करिअरच्या जॉबच्या संदर्भामध्ये काही त्यांच्या जॉब रिलेटेड जे काही प्रॉब्लेम आहेत तर त्यातूनही त्यांना लवकरच रिलीफ मिळेल. काहींना त्यांचे ट्रान्सफर होईल, काहींना प्रमोशन मिळेल, काहींना बढोतरी मिळेल, किंवा काहींच्या बाबतीमध्ये ऊर्जा ज्या आहेत त्या थोड्याशा स्ट्रिक्टली त्यांना कार्य करावं लागणार आहे. तर ते सर्व फॉलो करा. तर आपण घेऊया आता शिवजींचे मेसेजेस घेऊया, कारण की सोमवार आहे त्या दिवशी आणि ह्या अकॉर्डिंग आपल्याला शिवजी काय म्हणतायत, काय सांगतायत, तर त्यांच्याकडून मेसेजेस घेऊया. शिवशक्तीचे जर्नीमध्ये जे कोणी आहेत, आध्यात्मिक जर्नीमध्ये जे कोणी आहेत, शिवजी त्यांच्यासाठी मेसेजेस द्या. ओम शिवाय. असू शकतं जे कोणी ट्विन फ्लेम जर्नीमध्ये आहेत त्यांनी डिवाइन फेमिनाईन जे कार्य करते त्याचा प्रभाव नक्कीच मस्कुलाईन ऊर्जेवरती पडतो. नाही तर मग ते तर कधी याच्यातून बाहेरच पडणार नाही. जे की ही मोहमाया आहे सगळी, जे त्यांना वाटते रिलेशनशिपमध्ये खूप सुख आहे, जॉबमध्ये खूप सुख आहे, खूप पैसा मिळतोय, खूप एक प्रॉपर्टी होतंय, जॉबमध्ये पण सगळं व्यवस्थित सगळं चालू आहे, फॅमिलीमध्ये पण सगळं व्यवस्थित चालू आहे. तर ह्यामध्ये ते अडकून जातात. आणि जे काही करायचं आहे, आपण इथे कशाला आलो ह्या जन्मामध्ये, काय करायचं आहे आपल्याला, तर ते कुठेतरी विसरून जातात. तर ते तुम्ही नाही केलं तर मग ते पण नाही अवेकन होणार. मग असंच आपण मागे एका बुकमध्ये पाहिलं होतं की एक आत्मा जी असते, जी हायर रिलेममध्ये असते, जी स्पिरिच्युअलिटीमध्ये पुढे असते, अवेकन असते, ती त्या दुसऱ्या आत्म्याला काय करते, आपल्या हाफ सोलला काय करते, अवेकन करत असते. ओके, ग्रेट, यू कॅन डू इट. तर शिवजी तुम्हाला इथे संदेश देत आहेत की काही तुम्हाला जे काही करायचं आहे तर ते तुम्ही करू शकता. यू कॅन डू इट. तुमच्यामध्ये ते पोटेन्शियल आहे. यू आर ऑन राईट ट्रॅक. तर तुम्ही कन्फ्युजनमध्ये राहू नका, तुम्ही योग्य त्या मार्गावरती आहात. यू आर ऑन राईट ट्रॅक. शांत राहा आणि धीर ठेवा. जे काही चाललं आहे ते तुमच्या चांगल्यासाठी चाललेलं आहे. सो नीड कामनेस अँड पेशन्स. लॅकिंग ऑनेस्टी असू शकतं. काहींना त्यांच्या जीवनामध्ये अशी काही लोक भेटलेले आहेत की जे त्यांच्याशी प्रामाणिक नव्हते, किंवा तुमच्याकडूनही काही गोष्टी ज्या आहेत त्या प्रामाणिकपणे घडत नाही आहेत. तर असू शकतं तुमच्या आजूबाजूला अशा काही ऊर्जा आहेत त्या तुमच्या बाबतीमध्ये पॉझिटिव्ह नाही आहेत. त्यांच्या मनामध्ये तुमच्याविषयी प्रामाणिकपणा नाही. फेस द चॅलेंजेस. जे काही चॅलेंजेस तुम्हाला ह्या जर्नीमध्ये येतील, हे जे काही हे सगळ्यांची जर्नी सुरू आहे, सगळ्यांची सोलची जर्नी. कुणी कुठल्याही जर्नीमध्ये असो, परंतु शेवटी तर त्यांचा प्रवासच सुरू आहे ना एक प्रकारे. तर जे काही प्रवासामध्ये तुम्हाला चॅलेंजेस येतील त्याला स्वीकारा, त्यांच्यापासून पळू नका. कुठलीही गोष्ट पळून गेल्याने संपत नसते, ती आणखीन वाढत असते. आय विल नेव्हर लेट यू सिंक. तर मी कधीही तुझा हात सोडणार नाही. शिवजी तुम्हाला इथे गाईड करते. शिवजी जे आहेत ना ते आपल्याला एखाद्या मुलाप्रमाणे सतत आपल्या सोबत असतात. ते आपल्या कुठल्याही संकटामध्ये त्यांना आवाज दिला तर ते येतात. आपल्याला कधीही ते
सोडत नाही, तर ते शिवजी आहेत. सून यू विल अंडरस्टँड हिडन ब्लेसिंग. तर लवकरच तुला कळेल की छुप्या पद्धतीने काही आशीर्वाद होते, ब्लेसिंग्स होते तुझ्यासाठी, पण ते आता नाही, तुला लगेच नाही कळणार. ऑन द डिवाइन टायमिंग, म्हणजे डिवाइन टायमिंगवरतीच त्या ब्लेसिंग्स, ते आशीर्वाद तुझ्यापर्यंत पोहोचणार आहेत. सून यू विल अंडरस्टँड. लवकरच तू हे समजशील. आपल्याला नाही कळत त्यावेळेस की नेमकं हे काय घडतंय, परंतु ज्यावेळेस घडतं त्यावेळेस मग आपल्या डोळ्यामध्ये अश्रूंशिवाय काही नसतं. आणि शिवजी जे आहेत ते पशुपतीनाथ आहेत. तर ह्या रिडिंग थ्रू मला एवढंच सांगायचं आहे. बघा, शिवजी जे आहे ते पशुपतीनाथ आहेत. त्यांच्याकडं सगळ्या प्राण्यांवरती त्यांची दया माया आहे. सगळ्या प्राण्यांना ते सारखं प्रेम करतात. मग ते पशुपतीनाथ आहेत, आपण त्यांचे भक्त आहोत. तर आपणही जे कोणी असं मांसाहार करतात, म्हणजे तुम्ही करताय असं नाही म्हणत मी, जे कोणी करत असतील त्यांना आपण थांबवलं पाहिजे की असं करू नका. कारण की ज्यावेळेस तुमची अवेकनिंग होईल, ज्यावेळेस तुम्हाला या सगळ्या गोष्टी कळतील, त्यावेळेस तुम्हाला कळेल की हे करणं, एखाद्या प्राण्याची हत्या करणं, हे प्राण्याची हत्या नाही करत आपण, पण त्यामध्ये सहभागी होणं सुद्धा चुकीचं आहे. क्लिअर युअर माइंड. तुमच्या मनामध्ये सध्या जे काही नेगेटिव्ह थिंकिंग आहे, जे काही नकारात्मक विचार आहे, ते क्लिअर करून टाका. ते तुमच्या मनामध्येच चालेल, अस्तित्वात ते नाहीये. जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती फक्त तुमच्या मनामध्ये आहे, अस्तित्वात नाहीये. सो क्लिअर युअर माइंड. मेडिटेशन थ्रू यू कॅन क्लिअर युअर माइंड. दिस वॉज डेस्टिनी. जे काही सुरू आहे तुमच्या जीवनामध्ये ते तुमच्या नियतीमध्ये लिहिलेलं आहे. डेस्टिनीमध्ये लिहिलेलं आहे, तुमच्या नशिबामध्ये लिहिलेलं आहे. क्लोज्ड. जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, क्लोज डोअर म्हणजे दरवाजे बंद होते ते सुद्धा ओपन होणार आहेत, उघडणार आहेत तुमच्यासाठी. तर शिवजींनीही तुम्हाला तोच संदेश दिलाय. क्लोज डोअर्स विल बी ओपन. लवकरच जी दरवाजे तुम्हाला वाटते बंद झालेत आपल्यासाठी, नाही, ते लवकरच ओपन होणार आहेत. ज्या गोष्टी अनएक्सपेक्टेड आहेत ते तुमच्याकडे लवकरच येणार आहेत. सो ज्या तुमच्या कल्पनेतही नाहीत अशा गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचत आहेत. वन मोर कार्ड प्लीज. नो वन कॅन हार्म यू. तुम्हाला कोणीही नुकसान पोहोचवणार नाही. सो तुम्ही प्रोटेक्टेड आहात. टेन्शन घेऊ नका, काळजी करू नका. येस, आय एम विथ यू. तर हा लास्टचा मेसेज होता शिवजींचा. आणि ह्या सोमवती अमावस्येला जर तुम्हाला हा मेसेज मिळालेला आहे तर नक्कीच तुम्हाला ह्या रिडिंगला क्लेम करायचा आहे. ओम नमः शिवाय, हर हर महादेव म्हणून सुद्धा तुम्हाला कमेंट करायची आहे. जय केदारनाथ म्हणून सुद्धा तुम्ही कमेंट करू शकता. शिवजी सतत तुमच्या सोबत आहेत. येस, आय एम विथ यू. तर शिवजींनी तुम्हाला कधीही सोडलेलं नाहीये, ते तुमच्या सोबत आहे. त्याच्यापेक्षा मोठा आशीर्वाद कोणता पाहिजे तुम्हाला? अँड डोंट स्टक हिअर, मूव्ह ऑन. तर ज्या कुठल्या सध्या नेगेटिव्ह ऊर्जेमध्ये आहात त्याच्यातून बाहेर पडा, त्यातून मूव्ह ऑन करा. कारण की तुमच्यासाठी खूप काहीतरी चांगलं असं शिवजींनी ठरवलेलं आहे. आपण जे ठरवतो त्याहीपेक्षा काहीतरी खूप मोठं चांगलं असं शिवजींनी ठरवलेलं असतं. तर त्यावरती विश्वास ठेवून आपल्याला पुढे जायचं आहे. तर आय होप तुम्हाला ही रिडिंग रेझोनेट झाली असेल. ज्यांना ज्यांना रेझोनेट झाली त्यांनी क्लेम करा, तुमच्या इष्टदेवतेच्या नावाने कमेंट करा. तसेच ज्यांना पर्सनल रिडिंग काउन्सिलिंग हवं आहे त्यांनी नक्की मला व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्टही करायचा आहे. सो थँक्यू सो मच अँड ओम नमः शिवाय. जय शिवशक्ती.